तुम्हा सर्वांना तर माहिती आहेच, 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकीत मी कशा पद्धतीने निवडणूक उतरलो, कोणामुळे उतरलो, या सर्व गोष्टी तुम्हालाही ज्ञात आहे. मी नवीन काही सांगायची गरज नाही. पण मी का उतरलो? लोक राजकारण करतात, त्याच्यावर उद्योगधंदे उभे करतात, बिल्डरशिप करतात आणि संपत्ती कमावतात. मी तसं काही नाही केलं. मी राजकारण करण्याच्या अगोदर उद्योगधंदे उभारले, उद्योगधंदे नावावर रूपाला आणले आणि उद्योगधंद्याच्या माध्यमातून माझ्या स्वतःच्या संपत्तीची सोय जी का असेल ती मी माझी केली. मग आता तुम्ही म्हणाल, हा जगातला पहिला धंदा आहे. राजकारण करणं म्हणजे काय, तर समाजकारण करणं. मला स्वतःला कधी कधी प्रश्न पडतो किंवा मला जर समाजकारण करायचं तर बा मला समाजकारण करू द्या, समाजकारण करू द्या म्हणून पाया पडत किती दिवस फिरायचं. म्हणजे माझा स्वार्थ आहे तुम्हाला कळायला पाहिजे, बरोबर आहे. पण माझा स्वार्थ नाही, मला स्वार्थात परमार्थ करायचा. मंदिरात बसलेलो आहे, एक तुम्हाला सांगत, कोणावर मला आरोप करायचे नाहीत, पण चांगले लोक जर राजकारणात आले, चांगल्या लोकांचं ठरवलं, जे आज कार्यकर्त्याचे कार्यकर्ते कधी नेता झालेला नाही, तो कधीतरी कार्यकर्ताच राहिला. अनेक जण असतील, होतकरू आहेत, हुशार आहेत, पण त्यांना कुठे राजकारणात लीप मिळाली. त्या लोकांची परिस्थिती मी समजू शकतो. आपल्यावर दबाव, भानगडी वगैरे वगैरे काय बोललं जातं ऐकलं जातं. मला लोकशाहीचा पराभव वाटतो. उद्या मी जरी असतो तर मला स्वतःला त्या ठिकाणी खंत वाटली असती. या लोकशाहीला, ज्या बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा हजारो लाखो शहीदांनी बलिदान देऊन ही लोकशाही जिवंत ठेवली आणि हिला स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशाला. या स्वातंत्र्य मिळालेल्या देशात घनसावंगी सारख्या या मतदारसंघात लोक आजही त्या ठिकाणी म्हणतात की आमच्यावर दबाव आहे. हा दबाव काय? त्या दिवशी मी बघितलं, ज्या दिवशी मला फॉर्म वापस घ्यायचा होता, माझ्यावर खूप मोठमोठ्या यंत्रणेचा दबाव आला. काही यंत्रणेने सांगितलं मला मुख्यमंत्री असे मी नाव घेणार नाही. सगळे प्रकारचे दबाव माझ्यावर वापरून झाले. पण मी ठरवलं, मी जर आज विचार करतो त्या विचाराच्या विपरीत मी या दबावाला झुकलो तर माझ्या स्वतःच्या अंतरात्म्याला मी काय सांगणार आहे? मी तुम्हाला काय सांगणार आहे? तुम्ही दबाव झुकारून द्या म्हणून मी कोणत्या दबावाला बळी पडलो नाही. निवडणुका येतील जातील, कोण आमदार होईल कोण खासदार होईल याच्याशी मलाही घेणं देणं नाही. कारण जनतेचाच उत्साह नाही. जनतेलाच परिवर्तन जर करायचं नसेल तर जगातला कोणतीही शक्ती आणली तर परिवर्तन होणार नाही. पण मला असं वाटतं की आता जनतेच्या मनात परिवर्तन करण्याचं 100%. आणि हे परिवर्तन कशासाठी करायचं तुम्हाला परत एकदा सांग. मी साखर कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना मी साखर कारखानदारीत परिवर्तन करून दाखवलं. 335 किलोमीटरचे पांढर रस्ते समृद्धी साखर कारखान्याने केले आणि अजून 300 किलोमीटर म्हणजे 700 किलोमीटरचे पांढर रस्ते आपण करतोय. मागल त्याला पांढर रस्ता. ऊस लागवड 10,000 टनी कारखाना, म्हणजे किती ऊस लावला तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार नाही. ऊस उत्पादक सभासदाच्या मुलीच्या लग्नाला 1 क्विंटल साखर मोफत. त्यानंतर मराठवाड्यात गेल्या 3 वर्षापासून लगातार आपला भाव सर्वात जास्त. आणि हे सगळं करून माझा सभासद जर मला चहा पाजत नसेल तर मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही, करण्याचं स्वातंत्र्य आहे. मी लोक पाहिले काही आपण जर त्यांना राम राम घातला ते बाहेरचं काम कमी बंद करा काय त्यांचं, तर आपण मी अनेक लोक बघितले. ठीक आहे, हे माझ्या जवळचे ते माझ्या जवळचे असतात, सर्व जवळचे एकामेकाचे मित्र असतात, सहकारी असतात. आपण जर त्यांना राम राम घातला तर ते असे पाहते की म्हणजे राम राम घालायची त्याला पुण्य देण्याचं काम मी करत होतो, ते सुद्धा ते घेत नाही. राम राम म्हणल्या पुण्य झालं ना, ते असं पाहते. म्हणजे मला एक नाही कळालं, असं काय हे लॉस एंजिल्स आहे, इथं विमानतळ आहे, IT फॅक्टरीज आहे, काय मिळणार आहे तुम्हाला आणि काय मिळणार आहे तुम्हाला? काहीच नाही. गट्टू
सभा मंडप, हे म्हणजे प्रगती नाही. रोजगाराचं काय याचा प्रश्न आहे. राजकारणात आजपर्यंत एका तत्वाने राजकारण केलं गेलं. कार्यकर्ता कधीच नेता झाला नाही. मी ठरवलं माझा कार्यकर्ता नेता होईल, नेता म्हणून पुढे येईल. माझा कार्यकर्ता आता तो साधा साधा कार्यकर्ता राहिलेला नाही, कारण आता सगळं ध्रुवीकरण झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे. जे माझ्या बरोबर आहे त्यांना एकच शब्द देतो, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तुम्हाला तुमच्या घरदारावर कोणतंही संकट आलं तर घाटगे पाटील त्याच्या कुटुंबासहित त्या ठिकाणी उभा आहे, लक्षात ठेवा. पण ही लढाई मोठी आहे. या लढाईत आपल्याला विजय मिळवायचा आहे. याच्यात जातीपातीचं राजकारण आहे, याच्यात अफवेचं राजकारण आहे, याच्यात जे लोक हे लोक कोण सहारा घेतं, जे काही काम नाही करत ते हे सहारा घेत असतात, ज्याचं काही काम नाही. आता मी कोणत्याही गावात गेलो तर मला वाटतं कोणी म्हणलं तर मी माझं काम सांगू शकतो, नाही म्हणलं तर मी जवळपास 54-55 कोटी रुपये सरकारच्या माध्यमातून मी अनेक ग्रामपंचायतीला दिले, 150 ग्रामपंचायतीला दिले. कार्यकर्त्यांना उभं केलं. काही का असं ना, 5-50 हजार, लाख, 2-3 लाख त्याला मिळाले, गुत्तेदार झाला त्याला कळलं. अनेक लोकांना पोरांना नोकरीला लावलं. त्यानंतर तुम्हाला सांगतो, पान रस्ते, शेत रस्ते आपण त्या ठिकाणी करतोय. अनेक लोकांचे प्रश्न सुटले. अजून आपल्याला खूप प्रश्न सोडवायचे. पण पानेवाडी सारखं 18 पगड जातीचं हे गाव आहे. ओबीसी बहुल आहे, मराठा आहे, सर्व लोक तुम्ही आहात. काही जखमा आपल्या मनावर झाल्या. मला एक प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे, कोण ओबीसी कोण मराठा आहे मला माहिती नाही. मी स्वतः सुद्धा राजकारणात आल्यानंतर जरांगे साहेबांचं काम केलं. मी मराठा आणि ओबीसी मला काही फायदा होईल म्हणून नाही केलं. मित्रांनो, नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे, ही भावना माझ्या सगळ्यात प्रथम माझ्या डोळ्यात जर कोणती भावना असेल तर देशाप्रती. माझा देश टिकला तर मी टिकणार, आणि हा देश टिकला पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी. अनेक लोकांनी मला ट्रोल केलं, अनेक लोकांनी मला वाईट म्हणलं, हरकत नाही. पण तुम्हाला मी एक सांगतो, आपले प्रश्न कधीच जातीचे नव्हते, आपले प्रश्न मातीचे. आणि आपले हे मातीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण या मैदानात. उद्या तुम्हाला सांगतो, तुमच्या गावातल्या एखादा कासाराचं घर आणि 10 मराठ्यांचे घर आहे, त्याच्या घरी जर काही दुर्घटना घडली की 10 मराठे पहिले धावून जात होते त्याच्या घरी. आणि ही माणुसकी होती. माणसाने माणसासाठी राबवलेली लोकशाही ही सदृढ व्हावी, परत ते दिवस परत यावेत, तुमच्यातलं कटुता दूर व्हावी, म्हणून मी तुम्हाला या मंदिरात हात जोडून विनंती करतो, तुमच्या डोक्यात काही कटुता असेल तर ते बाजूला फेकून द्या, आणि आपण पहिल्यासारखं परत गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी निवडणुका येतील, जातील, लोक आमदार होतील, खासदार होतील, चुलीत घाला तिकडे. तुम्ही एकामेकाला सोडू नका, तुमच्यात एकामेकात अंतर पडून देऊ नका, एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. कोण निवडून येईल, काय येईल, होईल 23 तारखेला कळेल. प्रेम करणारे मतदान करतील, त्याचा खूप अभिनंदन. पण कशा करून निवडणुका जिंकायच्या, या ज्या राजकीय लोकांचे डाव असतात, हे डाव तुम्ही ओळखा. तो डाव तुमच्यावर टाकला गेला नाही की कसं करून आपल्याला या निवडणुका जिंकायच्या, आणि हा डाव उधळायचं काम तुम्ही करू शकता. हा डाव जर तुम्ही उधळला नाही, तुम्हाला सांगतो मित्रांनो, 2020 तारखेनंतर 23 तारखेनंतर हा प्रश्न कुठे गायब होईल कळणार सुद्धा नाही, ज्या प्रश्नाने आपण डोके फोडायला तयार झालो. परत कधी जर निवडणूक आला का प्रश्न उफळून येईल. माझा विरोध कशाच गोष्टीला नाही, पण मी सगळ्यांचं समर्थन करतो. समाजात जे मोठे लोक काम करतात, जरांगे पाटील असतील, त्यांचे जे काय ओबीसीचे नेते असतील, हे सर्व लोक त्यांच्या समाजासाठी काम करतात. मी त्यांचा आदर त्या ठिकाणी करतो, कारण माझे प्रश्न, माझ्या लोकांचे प्रश्न मातीचे, आणि मी इतका मोठा माणूस नाही की मी जातीचे प्रश्न सोडू शकतो. मला तुमचे प्रश्न सोडवायचे, तुमचे बेरोजगारीचे प्रश्न आहेत, तुमचे ऊसाच्या संदर्भातले प्रश्न आहेत, तुमचे शेत रस्ते, पांढर रस्त्याचे संदर्भात प्रश्न, आरोग्याचे प्रश्न आहेत, एज्युकेशनचे प्रश्न आहेत, लोन्सचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न इतके मोठे आहे की आपल्या डोक्यात त्या ठिकाणी कोणती जागा घुसायला जागा राहिलेली नाही. हे सगळे प्रश्न सोडवायला मला तुमची ताकदीची गरज आहे. मी एक घाटगे पाटील उभा असं समजू नका, तुम्ही सगळे घाटगे पाटील आहात असं समजून या निवडणुकीत सामील व्हा. आणि या निवडणुकीला महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्हाला सांगतो, पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे. लक्षात घ्या, काल परवाचे काही रिपोर्टर्स मला आले होते बाहेरचे भेट, की महाराष्ट्राचं लक्ष या लढतीकडे लागलंय, आपण पुढे चाललोय.
लोकांचा पाठिंबा आपल्या बाजूने येतोय. हे काय, हे कसं होतंय लोकांना कळत नाही. महाराष्ट्रात एक चित्र वेगळं दिसलं होतं, मग हे काय चित्र आहे? हे उलट कसं व्हायला लागलं? मुस्लिम समाज कशामुळे मागं यायला लागला? ओबीसी समाज का मागे येतोय? मराठा काय येतोय? का? या लोकांना असं कधीच वाटत नव्हतं जे बाहेरच्यांना वाटतंय तसं. आमचे प्रश्न सोडवणं एवढंच आमचं इथलं ध्येय होतं. म्हणून सर्व 18 पगड जाती मुस्लिम समाज बरोबर येतोय, ओबीसी समाज बरोबर येतोय. मताचे फाटाफूट होणार नाही, मी 100% सांगतो. ओबीसीला बी माहिती आपलं काम कोण करतं, कोण अर्ध्या रात्री आपण कोणाच्या दारात गेलं पाहिजे. आणि मुस्लिमांना बी माहिती आणि मराठ्यांना बी माहिती. त्यामुळे ही काही त्या ठिकाणी काही होणार नाहीये. लोक आपोआप पसरत असतात, नेरेटिव्ह सेट करत असतात. जे लोकांना काही काम करायचं नाही त्यांना तुम्ही प्रश्न विचाराल म्हणून ते अशा आपोआप पसरतात, तुमच्या डोक्यात ते घालून देतात. तुम्ही ती चर्चा करत राहावी आणि निवडणुकीत त्यांना मतदान करावं, हा हेतू त्या ठिकाणी त्यांचा. माझा हेतू स्पष्ट आणि शुद्ध आहे. मला वाटतं या तालुक्याला विकासाची गरज आहे. या तालुक्याला गोदावरीच्या पाण्याची इकडे पाणी आणण्याची गरज आहे. माझे आता एलईडीच्या स्क्रीन फिरतील, त्याच्यात एक प्रोजेक्ट आहे गुंदुपसा जलसिंचन योजना. तुमच्या पाणीवाडीवरून सुद्धा ते पाणी जाणार आहे. तुम्ही ते बारकाईने बघा, शांततेत बसून बघा. काही लोक असे घाडगे पाटलाचे नका बघायला, तसं नका करू, त्याच्यात काय ते ऐका बघा. म्हणून सांगतो, मी ड्रीम प्रोजेक्ट घेऊन त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे. मी काम केलं ते घेऊन तुमच्या समोर आहे आणि मी काय करणार आहे त्याची ब्ल्यू प्रिंट घेऊन तुमच्या समोर आहे. मी आलो, मला उभं राहायचंय, मला आमदार व्हायचंय, माझ्याकडे पैसे असं म्हणून मी मैदानात नाही. कारण तसं असतं तर मला त्यावेळेस काल परवाच मला सांगितलं तुम्हाला आम्ही आमदार करतो. मला आमदार नाही व्हायचं, मला जनतेच्या सेवेत राहायचंय. पण सेवा करत असताना मला प्रश्न पडला, मला समाजसेवा करायची, मला समाजसेवा करायची म्हणून मी दारोदार लोकांच्या फिरायचं, ही योग्य वाटत नाही मला. मला काम करायचंय, मी काम करून दाखवीन आणि काम तुमचे कामाचे काम राहते. काही लोकांना मी भेटणार नाही, काही म्हणजे प्रत्यक्षात मी तेवढ्या लोकांना भेटू शकत नाही, मी पोहोचू शकत नाही सर्वांपर्यंत. मला तुम्हाला विनंती करायची की माझ्या स्वरूपात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. लोकांना तुम्ही समजून सांगा की ही परिवर्तनाची लढाई कशासाठी आपण लढतोय. आणि येणाऱ्या 20 तारखेला जे माझ्या नावासमोरील चिन्ह आहे प्रेशर कुकर, ते कुकर लक्षात ठेवा. ते कुकर ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये काय पकवतोय, बिर्याणी आहे की पुलाव आहे, आपण 23 तारखेला सांगू. पण एक 100% की त्याच्यात बनलेली खिचडी 100% चांगली राहणार. याच्याबद्दल तुम्ही 18 पगड जातीची ती खिचडी, त्याच्यामुळे ती खिचडी अशी बनणार आहे त्या पुलाव. त्याच्यात ओबीसी बी आहे, त्याच्यात मराठा बी आहे, त्याच्यात मुस्लिम बी आहे. इतकी जोरदार शिट्टी मारणार आहे तिने. मग तुम्ही बघा अशा पद्धतीने. याच्या पलीकडे आता माझ्याकडे बोलायसाठी काही राहिलं नाही.